आज गौराईच्या आव्हानाचा दिवस होता. तशा प्रकारे रांगोळी काढून त्यामध्ये मी पावलं काढून घेतले. त्यानंतर हळदीच्या ताटलीमध्ये स्वतःच्या हात ठेवून असे पावलांच्या ठशांचे आकार काढून घेतले, ज्यामुळे ते पावलं वाटतील. मग अशा प्रकारे माझी गौराई पूर्ण पावलांनी घरात आत प्रवेश करत आहे असं दिसावे म्हणून. मग असे पावलं काढून घेतले. त्यानंतर आम्ही पूर्ण महालक्ष्म्या वगैरे काढून त्यांचं राशीवरती ठेवून त्यांची पूजा करून घेतली. आव्हान दिलं की गौराई तू माझ्या घरी ये लवकर. मग आरती करून घेतली आणि तू आमच्या इथे आनंदाने नांदती ये, अशा प्रकारे तिला आव्हानसुद्धा दिलं. आव्हान देऊन झाल्यानंतर आम्ही सर्वजण असं काहीतरी करमत नव्हतं म्हणून गेम खेळत होतो. ही आहे आमची चिल्लर पार्टी, जे आम्ही गेम खेळत बसलो. त्यानंतर आता रात्री फुलोरा करायचा होता, त्यामुळे आम्ही असं पीठ मळून घेतलं आणि त्यामध्ये आमची मस्ती पण चालू होती. गाणे लावून वगैरे आम्ही नाही का असा डान्स केला. काय करणार, मग कामाचा तेवढाच आधार वाटतो. मग हे काकांना असे चिडवत होते गाणे लावून डीजेवरती. मस्ती चालूच होती. मग अशा प्रकारे आम्ही शिंगोळे करून घेतले. त्यानंतर फुलोरा पण करून घेतला, बघू शकता. आणि आजी माझी नाही का तळत होती त्याला. मग रात्रीच्या वेळी आम्ही अशा मांडून घेतल्या. त्यानंतर हे काहीतरी कृष्णाने नवीनच आणलेलं होतं, जे पाण्यामध्ये असं मस्त वाफ सोडत होतं. मग दुसऱ्या दिवशी सकाळी मी असा गजरा केला. बघा आमची गौराई कशी दिसते गजरे लावल्यानंतर. असे सुंदर फोटोज काढून घेतले. त्यानंतर काय, मग नैवेद्य वगैरे ठेवला, जेवण करू घातलं, मग आरती करून घेतली. आणि हे नाही का ती आल्याचं सांगून गेली, कारण असं आमच्या इथे आहे, करंडे पूर्ण प्लेन भरून ठेवले होते आम्ही, तर त्यामध्ये असे गौराई येऊन गेल्याचे ठसे उमटले. ही एक पारंपरिक आहे म्हणा. त्यानंतर मी रांगोळी काढून घेतली अशी. मग नंतर काय गौराईसोबत फोटोशूट केला. थोडे फोटोज काढले वेगवेगळ्या पोजमध्ये आणि ज्या बायका येत होत्या त्यांना हळदी कुंकू लावण्याचं काम मलाच दिलं.